हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज 24 फेब्रुवारी वार आहे शनिवार आणि आज आहे माघ पौर्णिमा। आपल्या हिंदू धर्मामध्ये माघ पौर्णिमेला एक वेगळंच महत्त्व आहे आणि माघ महिन्यातील प्रत्येक दिवशी पवित्र गंगेवरती स्नान हे केलं जातं आणि माघ महिन्याच्या पौर्णिमेची समाप्ती जी आहे तर ती या दिवशी सर्व देवदेवता स्नान करून पुन्हा स्वर्गामध्ये जात असतात। म्हणूनच माघ पौर्णिमेच्या दिवशी आपण पूजा करत असतो। पण या पौर्णिमेच्या सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आणि ही पूजा केल्यामुळे आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि यासोबतच या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे। तर आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे। ही वस्तू टाकल्यामुळे फक्त एक दिवसामध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल, घरामध्ये पैसा येऊ लागेल आणि कष्टाला मेहनतीला योग्य ते फळ प्राप्त होईल आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल। तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये का करायचा आहे? हा उपाय आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला टिकून ठेवण्यासाठी, आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी हा उपाय करायचा आहे। आपल्या घरामध्ये जर वारंवार आर्थिक अडचणी येत असतील, पैशाच्या अडचणी येत असतील आणि कष्ट मेहनत करून सुद्धा जर कष्टाला आणि मेहनतीला योग्य ते फळ प्राप्त होत नसेल, आपल्या हातून पैसा जर जास्त खर्च होत असेल, म्हणजे आपल्या हातातनं जर पैसा हा निघून जात असेल, लक्ष्मी स्थिर राहत नसेल, तर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। माता लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे आणि कोणत्याही घरामध्ये ती स्थिर राहत नाही। तर ज्या घरामध्ये भगवान श्री हरिविष्णूंची पूजा केली जाते, त्यांची सेवा केली जाते, त्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहत असते। तर यासाठी आपण काही विशिष्ट तिथीने उपाय करायचे असतात, त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते आणि माता लक्ष्मीला आपल्याला प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय करायचा आहे। पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे, कारण या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये भ्रमण करत असते आणि जेव्हा आपण काही उपाय करत असतो, सेवा करत असतो, त्यावेळेला माता लक्ष्मी आपल्याला धनधान्य, समृद्धी, ऐश्वर्य हे प्रदान करत असते। म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे। तर बघा, संध्याकाळी 6 वाजल्यानंतर हा उपाय तुम्ही केव्हाही करू शकता। तर तांदूळ जे आहेत तर ते लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत, म्हणूनच कोणत्याही पूजेमध्ये आपण तांदळाचा वापर करत असतो, म्हणजे अक्षदाच्या स्वरूपामध्ये आपण तांदूळ हे वापरत असतो। अक्षद आपण जेव्हा देवी देवतांवरती अर्पण करत असतो आणि अक्षद अर्पण केल्या नाही तर पूजा सुद्धा ती त्यामुळे अपूर्ण राहत असते। इतकं महत्व या तांदळाला दिलं जातं। तर यामुळे आपल्या घरामध्ये धनलाभ, सुख समृद्धी यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये येत असतात। तर पहा, भात खाल्ल्याशिवाय आपलं जेवण पूर्ण होत नाही। अगदी त्याच प्रकारे कोणत्याही शुभ कार्यामध्ये किंवा पूजेमध्ये अक्षदांशिवाय पूजा ही पूर्ण होत नाही किंवा ते शुभ कार्य सुद्धा पोचत नाही आणि आपण केलेली सेवा आणि पूजा ही सुद्धा देवांपर्यंत पोहोचत नसते। त्यामुळे तांदूळ हा अतिशय पूजेमध्ये महत्त्वाचा मानला जातो। अन्न हे पूर्ण ब्रह्म असं आपण म्हणत असतो आणि ईश्वराचा यामध्ये अंश असतो आणि त्यामुळे आपण त्याचा आदर सुद्धा केला पाहिजे। आता हा उपाय आपल्याला कसा करायचा हे आपण आता बघूयात। तर आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा एक चांदीचा सिक्का असतो। आता प्रत्येकाच्या देवघरामध्ये चांदीचा जो सिक्का म्हणजे कॉइन जो आहे तर तो असतोच। तर तो तुम्हाला काय करायचा आहे, या कॉइन वरती तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे, त्यासोबत एक वेलची ठेवायची आहे, एक अखंड लवंग ठेवायची आहे आणि एक अखंड हळकुंड सुद्धा तुम्हाला ठेवायचा आहे। यानंतर थोडीशी खडी साखर तुम्हाला यावरती ठेवायची आहे आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला एका तामणामध्ये ठेवायच्या आहेत। त्यानंतर यावरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे, अक्षत सुद्धा अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, माता लक्ष्मीचा जो मंत्र आहे तर त्याचा तुम्हाला 108 वेळेला म्हणजे 1 माळी तुम्हाला जप करायचा आहे।
ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला याची पोटली तयार करायची आहे आणि पोटलीच्या स्वरूपामध्ये या वस्तू आपल्याला आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि अशा पद्धतीने ठेवायच्या आहेत ज्या कोणालाही दिसणार नाही, म्हणजे तुम्हाला एकदम आतमध्ये तुम्हाला ते तांदळाच्या डब्यामध्ये गाडायचं आहे। आणि तांदूळ जो आहे तर तो माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, तर त्यामुळे आपण ज्या वस्तू या तांदळाच्या डब्यामध्ये टाकलेल्या आहेत तर त्या सुद्धा वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत। या वस्तू माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये खेचण्याचं काम करत असतं, त्यामुळे ही पोटली तुम्हाला तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायची आहे। त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची पैशाची कमतरता भासत नाही आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्ही प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा करू शकता। तुम्हाला ही पोटली बाहेर काढायची आहे, तिची पूजा करायची आहे आणि पुन्हा तुम्हाला तांदळाच्या डब्यामध्ये टाकायची आहे। जेव्हा तुम्हाला या चांदीच्या कॉइनची गरज पडेल तेव्हा तुम्ही बाहेर काढू शकता, तिची पूजा करू शकता आणि तुम्हाला या कॉइनला पुन्हा तुम्ही पोटलीमध्ये बांधून सुद्धा ठेवू शकता। तांदळाच्या डब्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ठेवायचं आहे। यासोबतच एखाद्या व्यक्तीला जर यश प्राप्त होत नसेल, नोकरी प्राप्ती होत नसेल, व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल, यासारख्या अडचणींचा जर तुम्हाला सामना करावा लागत असेल तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आज पौर्णिमा आहे तर आजच्या दिवशी तुम्हाला थोडासा गोड भात बनवायचा आहे आणि हा भात तुम्हाला तुमच्या घराच्या छतावरती ठेवायचा आहे, जेणेकरून कावळा हा येऊन भात खाऊन जाईल आणि त्या असं केल्यामुळे निश्चितच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, नोकरी मिळेल आणि तुमचं ज्या व्यवसायामध्ये सुद्धा तुम्हाला यशाची प्राप्ती होईल आणि जीवनामध्ये तुम्हाला नक्कीच यशाची प्राप्ती होईल। तर असा हा एक उपाय सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी नक्कीच करू शकता। यासोबतच तुम्हाला जर सतत पैशाची कमतरता भासत असेल तर अशा वेळेला काय करायचं आहे, तर 21 तांदळाचे दाणे तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहेत आणि तुमच्या जीवनामध्ये यामुळे कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि हा उपाय केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख संपत्ती समृद्धी ही लाभू शकते आणि कोणतेही कष्ट आणि मेहनत न करता जर आपण फक्त उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला कुठल्याही प्रकारचं फळ हे प्राप्त होत नाही। जेव्हा आपण भरपूर कष्ट मेहनत आणि प्रयत्न करत असतो आणि त्यावेळेला आपल्याला आपल्या नशिबाची साथ हवी असते, त्या व्यक्तीला नशिबाची या उपायांमुळे साथ मिळते आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप प्रगती होत असते। तर नशिबाची साथ मिळावी यासाठी असे काही मी छोटे छोटे उपाय तुमच्या सोबत शेअर करत असते। तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही तीनही उपाय करू शकता किंवा तुमच्या अडचणीनुसार तुम्ही एक उपाय केला तरी सुद्धा चालेल। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।